मला तरी आठवण आहे तिथली, आठवण आहे तिथली. कुठली? एक अंशाने भारी येते स्वप्न. इतकी जागृती कशी आहे? मग हे सगळं भासलंय कोणावर भासलंय? पुन्हा मीवरच, ज्ञानावरच भासलं. म्हणून तुमची जी सामुग्री तुम्ही पूर्व पक्षाने सांगितली, सत्यज्ञानजन्य संस्कार, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय दोष, दादा ती सगळी खोटी आहे. अरे काही नसताना अध्यास होतो. जसं एखाद्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात असणारं त्याचा मर्डर झाला, मेला ठेव. हां, आता त्यांनी कुठं पाहिलं त्याचं स्वतःचं मरण? हां, पाहिलं का त्यांनी? हां, सत्यज्ञानजन्य संस्कार आहेत का त्याच्याकडं? त्याच्याकडं प्रमाता, प्रमाण, प्रमेय दोष आहेत का? तरी पण हां पाहिलं त्यांनी, म्हणजे असा अध्यास झाला त्याला. किंवा पूर्व पक्षाने हे जे सांगितलं, पूर्व पक्षाने सांगितलेली अध्यासाची सामुग्री नसतानाही जर अध्यास म्हणजे भ्रम झालाच नसता तर अध्यासाची सामुग्री असे म्हटले असते. हे जर ते नसले नसते, किंवा ते पूर्व पक्षी काय म्हणतो, ही अध्यासाची सामुग्री नसताना जर अध्यास झाला नसता तर मग आम्ही ही अध्यासाची सामुग्री आहे असं मानलं असतं. पण ही सामुग्री नसताना बी अध्यास होतो, सत्यज्ञानजन्य संस्कार नसताना बी अध्यास होतो, प्रमाता, प्रमाण, प्रमेय दोष नसताना बी अध्यास होतो. म्हणजेच याचाच अर्थ आहे की अध्यास होण्याकरता ही सामुग्रीची गरजच नाही. हे नसताना बी काय होतो? अध्यास होतो, भ्रम होतो. हे नसताना बी भ्रम होतो, तर पण ती सामुग्री नसतानाही अध्यास होतो असा अनुभव आहे. म्हणून पूर्व पक्षाने सांगितलेली अध्यासाची सामुग्री नाही. पूर्व पक्षाचे म्हणणे, ज्याला दोरीवर सर्प भासतो त्याने पूर्वी कुठेतरी सत्य सर्प पाहिलेला असतो म्हणून त्याला दोरीवर सर्प भासतो, असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. कुठंतरी त्याने जिवंत सर्प पाहिलेला आहे, त्याचे संस्कार त्याच्या अंतःकरणात आहेत, म्हणून त्याला असणारं दोरीवर सर्पाची काय होते? भ्रांती होती, असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. त्याला असणारं शास्त्रकार म्हणतात. म्हणूनच त्याला दोरीवर सर्प भासतो. तसे ब्रह्म्यावर मिथ्य जगत भासलेला ज्याला भासते त्याने सत्य जगत कुठे पाहिले नसते. ब्रह्म्यावर त्याला जे जगत भासलं त्याने कुठंतरी हे सत्य जगत पाहिलं असेल, त्याचे संस्कार असतील, म्हणून त्याला त्याच्या स्वरूपावर हे जगाताची काय आली? प्रतीती आली, असं तो असणारा पूर्व पक्ष म्हणतो. कारण तुमच्या मते ब्रह्म्या व्यतिरिक्त दुसरे सत्य काहीच नाही, ब्रह्म सत्य आहे असं तुमचं मत आहे, असं पूर्व पक्ष म्हणतो. ब्रह्म कसं आहे? सत्य ज्ञानम अनंतम, असं ते ब्रह्म आहे. सत्य ज्ञान अनंत असणारं गगनाचे प्रावरण नाही, रूपवर्ण गुण जेथे माऊली बी म्हणतात. ब्रह्म सत्य आहे, ह्या जगाला त्याचंच असणारं आवरण आहे, म्हणजे जगाला तोच व्यापून भरलेला आहे. सत्य ज्ञान अनंत तो असणारा इथं आहे आणि इथं नाही असं म्हणायचंच काम नाही. सगळीकडं कसा आहे? तो व्याप्त भरलेला आहे. गगनाचे प्रावरण, गगनाला आधार, अधिष्ठान ह्या जगाला, म्हणून बंद अध्यस्त नाही. पण हे पूर्व पक्षाचे म्हणणे बरोबर नाही. पूर्व पक्षाचं म्हणणं सगळं कसं आहे? चुकीचं आहे. आणि मानवी परमार्थात बरेच माणसं परमार्थ करतात, पण चुकीचा परमार्थ करतात, म्हणून त्याच्या पदरात काहीच पडत नाही. परमार्थ करतात ते, पण कसा? चुकीचा परमार्थ करतात. एका आंधळं दुसऱ्या आंधळ्याच्या पाठीमागं लागलं, पुढचं पळायलं मागचं पळायलं. सांगा कुठं पोहोचणार आहे ते? कोण्या रस्त्याने पळणार आणि कुठं पोहोचणार? म्हणून तुका म्हणे, कैसे आंधळे जन गेले विसरून, खरा जो देव आहे त्याला काय गेले, आणि खोट्या देवाची काय करीस तू पूजा? कोण्या देवाची? खोट्या देवाची काय चालली? म्हणून देव ह्या शब्दाचा अर्थच दिवा, दिव्यापासून देव शब्द तयार झाला. कशापासून? दीप धातूपासून देव शब्दाची प्रयोजन झाले. दीप धातू, कोणचा धातू? दीप धातू, त्याच्यापासून देव शब्द तयार झाला. देव, देव म्हणजे दिवा, दीप, दीप म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे मी. कळून घ्या ना जरा शब्दाचे अर्थ. देव म्हणजे दीप, दीप म्हणजे
दीप म्हणजे प्रकाश. दिवा कशाला म्हणा? ज्याचा प्रकाश पडतो त्याला काय म्हणा? दिवा. म्हणून दीप धातूपासून देव, म्हणून देवाची हे द्वारी. कोणाच्या द्वारी? उभा क्षणभरी तिने चारी मुक्ती साधलेल्या, 4 मुक्त्या त्याला प्राप्त होतात. कोणाच्या दारात उभा राहिला तर? मग देवाचं दार म्हणजे मंदिराचं दार का? देवाचं दार आपण कोणचं ठरविलंय? मंदिराच्या दारात घंटी वाजायची, कानं धरायचे, तोंडात हाणून घ्यायचं, हात जोडायचे आणि मिळाल्या मला मुक्त्या. असं आहे का ते? असं किती बऱ्या जाऊन उभे राहिले देवाच्या दारात. आली नुटा गणवंतीन चरण डोळेनी पाहिलं रूप तुझे, प्रेमे आलिंगनन आनंदे पूजिन भायो वाळीन. असं किती बऱ्या झालं बरे नाटक हे रोज. मग कोणची मुक्ती मिळाली? नुक्ती मिळाली पण मुक्ती नाही मिळाली. म्हणून कोणचं द्वार देवाचं? देव कोण आहे? क्षण कोणचा आहे? कोणत्या मुक्त्या आहेत? हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. नुसता पाठ करून चालणार आहे का ते? हरिपाठ मुखपाठ हे रोज म्हणतो आम्ही, पण कोणचा देव? अरे देव शब्दाचा अर्थ आहे, देव म्हणजे दिवा, दिवा म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे मी. ज्ञान कोण आहे? ज्ञान देव तू कैवल्यम. तुम्ही ज्ञान आहात. म्हणून ज्ञान प्रकाशे पाहाल. ज्ञान प्रकाशाने जर पाहिलं तो मोह अंध करू जाईल अर्जुना. हे असणारं अंधार म्हणजे अज्ञान जाईल आणि अज्ञानाच्या पोटात असणारा तो मोह, ह्या दोन्ही निवृत्त होतील. मोह अंधकार निवृत्त होईल कोण्या प्रकाशाने पाहिलं तर? ज्ञान प्रकाशाने पाहिलं तर. मग दिवा देव म्हणजे कशाला समजू नका. देव शब्दाचा अर्थ जेने तो कैशी देव ते चैतन्य सोयमेव. बिजा देव मानसिकोई येन बंधन ते एज बंधन ते ने होई. यत्र यत्र चेतनत्व तत्र तत्र देवत्व. जिथं जिथं चैतन्य तो देवी. चैतन्याला सोडून कोण नाही. देव जाणता देव जाणता न सांगता तुम्हा कळू येते. विश्वी विश्वंभर परिहरती न लगे. हाँ मुंगी के पाँव में घुंघरू बजता है वो भी अल्लाह सुनता है. इतका सूक्ष्म आहे तो की तुम्ही किती हळूनी बोला देवाला कळतं. किती मनातली मनात का बोला ना. नकावानी न बोलू. परापश्यंती मध्यमा वैखरी पर्यवानीतलं बोललेलं त्याला कळतं. काऊन की पर्यहून पलीकडे येतो. पर्यहूनी परता वैखरीहूनी दुरी. म्हणून असं त्याचं काय आहे? स्वरूप आहे. म्हणून त्याला परमात्मा म्हणते. परिहून पलीकडे म्हणून. पर सगळ्याच्या कसा आहे तो? पलीकड आहे. पर म्हणजे पलीकड. आपला शब्द आहे ते. पहिल्या बाया म्हणायच्या पर 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 होय पर होय पर होय म्हणजे पलीकड. म्हणजे हा पर्यावानीहून तो कसा आहे? हां असं जो परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून नीट ध्यानात घ्यायला पाहिजे देव म्हणजे काय आहे. मग खरा देव कोण आहे? ज्याला कळतं, जो चैतन्य स्वरूप आहे. म्हणून भ्रम होण्याकरता किंवा अध्यास होण्याकरता तुम्ही जी सामुग्री सांगितली पूर्व पक्षावाल्यांनी ती ददांत चूक आहे. त्याचं म्हणणं आहे कर्म आणि मोक्ष. अजिबात नाही. कर्माने काय नाही. अरे कर्म बंधनाला कारण आहे. गीता सांगते कर्मानुबंधे मनुष्य लोके. कर्मानीच काय झालंय? बंध तयार झाला. तर कर्मानी बंध झाल्यावर कर्मानी कसा निवृत्त होईल तो? हां म्हणून कर्मानी बंध आहे. आणि मग मोक्ष कसा कर्मानी मिळेल? हां कर्म बघा. जे जे कर्म धर्म नाशिवंत. एका ठिकाणी जे जे कर्म आणि धर्म. कर्माने लेले झालं तर स्वर्ग मिळत असतं आणि धर्माने वैकुंठ मिळत असतं. हे दोन्ही बी नाशिवंत आहेत. कर्माने काय मिळेल? 100 यज्ञ केले त्यांनी कर्म केलं तो असणारा स्वर्गात इंद्र झाला. 100 यज्ञाचे कर्म केले तर काय झाला? तो स्वर्गातलं इंद्र होईल. आणि धर्माने वागला, उपासना केली आणि मग तो वैकुंठात गेला. चतुर्भुज नर होऊन ठेवली. दयानाराला धले वैकुंठ जोडले. म्हणून तो लय झालं तर धर्माने वैकुंठात जाईन, कर्माने स्वर्गात जाईन, पण मुक्त होणार नाही. मुक्त होण्याकरता काय लागेल? ज्ञानच लागेल. ज्ञाना वाचून
काऊन की अध्यास जो झालेला आहे, भ्रम झालेला आहे, तो भ्रम कृतीनं नाही झाला, समजुतीनं झालेला आहे. करून नाही तुम्ही बद्ध झाले, समजुतीनं बद्ध इथं. करून असणार करून राधेपुत्र झाला होता का समजुतीनं झाला होता? काही केलं म्हणून तो राधेपुत्र होता का? कोळ्याचा होता का? मग समजूत तशी झाली होती. समजूत जाण्याकरता करावं लागत असतं का कळून घ्यावं लागत असतं? करावं नाही लागत. काय करावं लागतं? कळून घ्यावं लागतं. कळणं कॉफी. तो का म्हणे कानी ऐकली मात आणि तो या झाला घात. काना वचनाची भीती परिसराची पैकी रेटी वस्तू होऊन उठी कळून कळालं की परमार्थ कळाला की संपत असतो. न कळण्यात माणूस काही करीत असतो. बघा चकवा झालेला माणूस कुठं पोहोचत असतो? चलत नसतो का पोहोचत नसतो? चलतच राहतो. आमच्या चुलत्याला चकवा झाला, जे गावातून निघाले तर याच्या सापडे इकडे हे ना देवठाण्यापुशी पूर्ण सापडे. आमची बहीण दिलेली ती सकाळी धुणं धुवायला आली 8, 9, 10 वाजता. पाहतीचं त्याचा चुलता म्हणे तुम्ही इकडं कुणीकडं? कुठं? ते त्या नदीला. ते म्हणले मला पांगरीला जायचं. म्हणजे पांगरी इथं कशाची देवठाण्यात आला तुम्ही? जायचं कुठं? आणि गेले कुठं? देवठाणक्यात. तिथून घरी नेलं, जेव घातलं, आंघोळ घातली, मोटरसायकलवर आणून घरी घातलं, तरी पण मेळ लागना घरी येऊस तर. सांगा तुम्ही पंढरपूरला जातात, पांडुरंगाच्या जे मुखदर्शन घेतात ते पूर्वेकडे का पश्चिमेकडे? गेले नाही तुम्ही? तुम्ही गेले नाही? ते कुणीकडे? पश्चिमेकडे. बरं तुम्ही सांगा. हे बघा इथंच वाट आहे. हे म्हणतात पूर्वेकडे, तुम्ही म्हणतात पश्चिमेकडे. तुम्ही काय म्हणतात? तुम्हाला माहीतच नाही. आपण पश्चिमेकडे पाहतो. म्हणून चकवा झालेल्या माणसाला काही सुधरत नसतं. तसं आपल्याला बी काय झालेलं आहे? चकवा झालेला आहे, भ्रम झालेला आहे, अध्यास झालेला आहे. म्हणून तो म्हणतो ही तुमची सामुग्री चुकीची आहे. कारण पण हे पूर्व पक्षाचे म्हणणे बरोबर नाही. कारण ज्याने खरा सर्प पाहिलेला नाही पण एखाद्या रबराचा किंवा वादीचा केलेला मिथ्या सर्प पाहून देखील त्याला मिथ्या सर्पाचं ज्ञानाच्या संस्कार होतच असतात. दोरीवर सर्पाचा अध्यास होणे संभवनीय आहे. तो पदार्थ सत्तेच पाहिला असला पाहिजे असे नाही, खराच पाहिला पाहिजे असं नाही. म्हणून तो पदार्थ भ्रमास भासणाऱ्या पदार्थाच्या सजातीय मात्र असला पाहिजे. सजातीय वस्तुज्ञानजन्य संस्कार हा अध्यासाला हेतू आहे असे स्थूल दृष्टीने म्हटले आहे. पुढे 6व्या तरंगामध्ये शिरच्छेदाचा स्वप्नाचा दृष्टांत देऊन संस्कार देखील अध्यासाचे कारण नाहीत असे सिद्ध केले आहे. संस्कार बी लागत नाहीत अध्यास होण्याकरता. 6व्या तरंगात पुढे सांगितलेलं आहे. स्वतःचं मुंडकं उडालेलं तुम्ही पाहिलं का कधी? पण कधी कधी त्याचा बी काय होतो? अध्यास होतो स्वप्नामध्ये की माझा कोणीतरी गळा कापला आणि मी मेलो. असं काय होतो? मग कोणी पाहिलं का स्वतःचं शिरच्छेद केलेला? बरं शिरच्छेद केलेला पाहिलं आणि पुन्हा तो जागा झाला असं घडेल का? गळा कापला म्हणजे संपलं ना त्याचं पाहणं. तरी पण तो माझं कोणीतरी स्वप्नात काय कापलं? शिर कापलं असं मला स्वप्न पडलं असं मित्राला सांगतो, जवळच्या माणसाला सांगतो. मग हा जो त्याला अध्यास झाला, कधी संस्कार होते शिरछेद केल्याचं त्याला कधीच नव्हते, तरी पण त्याचं काय झालं? त्याला अध्यास झाला, भ्रम झाला. म्हणून इथं ही सामुग्रीच अध्यासाला कारण आहे. अध्यासाला अधिष्ठानाचे ज्ञान हे एकच कारण आहे. अध्यास होण्याकरता, भ्रम होण्याकरता एकच असणारं कारण आहे, म्हणजे तुम्हाला अज्ञान. तुमचं तुम्हाला काय? तुमचं तुम्हाला भ्रम,
तुम्हाला अज्ञान, तुम्हाला न कळाल्यामुळं तुम्हाला न कळणं म्हणजे हे अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? तुम्हाला आता असं कधीतरी तुम्हाला वाटतं की मला माहीत नाही म्हणून. तुम्हाला सगळं माहीत आहे आणि मला माहीत नाही असं कुठं झालं? असं कुठं झालं? त्यात असणारे एक दृष्टांत दिलेलं आहे ज्ञानेश्वरीत. घरघुशा माणूस आता कधीच बाहेर पडायचा नाही, घरातून जातच नसत तो गंगूबाईचा नवरा. मग एक दिवशी तिनं त्याला बाजारात पाठवलं. जा ना म्हणे, पहा ना त्या बाजारात जा, लोक पहा घरातच बसतात. ते म्हणे मी जर हरपलो तर, मी तो हरपलो तर मग काय करेन? अवघडच काम आहे ना. मी जर हरपलो तर म्हणे काय नाही, मी तुम्हाला एक सांगते, घोंगडीची दशी त्याच्या पायाला बांधली खाली. मी ही घोंगडीची दशीकडे पाहतो, जोपर्यंत तुमची घोंगडीची दशी आहे तोपर्यंत तुम्ही हायत, आणि घोंगडीची दशी गेली की हरपली. मग गेली त्याच्या पायात ती घोंगडीची दशी. गेलं बाजारात इकडं तिकडं. आता नवीनच गेल्यामुळं तिथं डोंबऱ्याचा खेळ चालू होता. ती पोरगी तारावर चलू लागली, ते खाली वाजू लागलं. त्यांनी तेव्हा आधीच पाहिलं नाही ना. अरे बापरे, चालताना मला नीट चालता येत नाही, पडतो. आणि इतकुशा तारावर पोरगी का करायली, चालायली हात मोकळे सोडून. पुन्हा ते पाहायला त्यांनी नवल झालं त्याला, कधीच नाही गेलेलं. आणि ते नवल झालं त्याला. ते बरेच लोक झाले त्या गर्दीमध्ये. एकाचा त्याच्या घोंगडीच्या दशीवर पाय पाडून ती तुटून पडली. मग खेळात गुंगलं होतं. मग त्याच्या लक्षात आलं, आपण आलो तिकडं आणि आपल्याला ती घोंगडी बांधलेली पाहू पाहिली ती नाही. लागलं राड्याला तिथंच मोठमोठ्याने. काय झालं म्हणजे हरपलो मी. आता कसं जाऊ घरी, कसं जाऊ कोणाकडं? मी काय झालो, कोणी एक भ्रमलेपणे मी तर चोरलो गा म्हणे. मी हरपलो. आता तिच्या गावातले लोक आले होते आणि मग ते पाहिले, अरे गंगूबाईचे मालक आहे, ते गंगूबाईचे मालक आहेत. ते आले म्हणले काय झाले? म्हणजे मी हरपलो. चला म्हणे घरी नव्हतं. कशाचं घर आलं, कशाचं दार आलं, कोणी नाही राहिलं. मी काय झालो आता, हरपलो. म्हणले हे असं जात नाही, आता गंगूबाईकडेच जावं लागतं. गेले, गंगूबाई तुमची नवरा तिथं काय ते खेळता झाला, पण त्यांनी दुसराच खेळ मांडला तिकडं. खेळ मोडला नाही, याचाच खेळ पाहायला लोक आले तिथं. काय झालं काय तिच्या बी लक्षात आलं. तिनं दुसरी दशी घेतली, आली झप. जी पहिली उजव्या पायाला बांधली होती ती डाव्या पायाला. ही काय तर म्हणे तुमच्या लक्षात नाही कोण्या पायाला बांधली तर, कोण्या पायाला हे पहा म्हणे, हाय सापडलो. कुठं हरपाला होता आणि कसा सापडला? काय झालं त्याचा हरपल्याचा भ्रम. तसा तुमचा आत्मा तुम्हाला हरपाला, मग आत्मा गमाला. नसल्या तर जमा झाला ना. देह पुढं आला, जग पुढं आलं, विषय पुढं आले. तुमचाच आत्मा तुम्हाला काय पुढं आहे तुमच्या? जग पुढं आहे खरं वाटायला. पुन्हा देह पुढं आला, खरा मी वाटायला. त्याचं नाव मी वाटायलं. विषयात सुख वाटायलं. हे असंच वाटायलं ना सगळ्याला. काय वाटायलं? किती बोंबलू सांगा, जे खोटे तुम्ही मानायला तयार नाही. वाजत असे बोंब, कोणी नाही कती कानी. हरी न म्हणता तया थोर झाली हानी. बोंबलू सांगालेत संत की अरे हे जग दिसतंय पण खरं नाही. दिसण्याने बिघडा का खरं समजिल्याने बिघड आहे? दिसल्याने नाही, चित्रावरचा भाग दिसल्याने बिघडा का खरा समजिल्या लेकराने? सावली त्याला दिसल्याने बिघडी की त्या लेकराने खरी समजिली? तुम्ही तुमच्यात नाहीच ना ती. असून का दिसून का नसून? अरे दिसून नाही, दिसली पण ती काय नाही. कधी असं पाहिलं का म्हातारं सावली संग खेळायला? आणि म्हातारं सावली संग खेळायला लागल्यावर त्याला बराळ्याकडे नाही न्यायचे का? कोणाला? बराळ्याच्या गोळ्याला सुरू करतील ना त्याला की हे म्हातारं कोणा संग खेळायला, सावली संग खेळायला. म्हणून लक्षात घेण्यासारख्या गोष्टी, जग दिसून खरं नाही. तसं शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी दिसून खरी नाही, भासलेलं आहे. म्हणून
स्वतः अधिष्ठानाचं अज्ञान हेच भ्रमाला कारण आहे. हेच अध्यास आहे. स्वस्वरूपाचं अज्ञान हेच भ्रमाला काय आहे? कारण आहे. म्हणून अध्यास हे तरी पण अध्यासाचे कारण संस्कार मानायासच असले तर ते सत्य तो सत्य न मानता सजातीय मानावा. म्हणजे सजातीय वस्तुज्ञानजन्य संस्कार अध्यासाचे कारण आहे. सजातीय वस्तुज्ञानजन्य संस्कार हेच अध्यासाला काय कारण असं मानलं तरी काही हरकत नाही. सजातीसारख्या जातीचे संस्कार. आता असा प्रश्न येतो की सजातीय वस्तुज्ञानजन्य संस्कार अध्यासास कारण आहे किंवा सजातीय वस्तुज्ञान संस्काराद्वारा अध्यासाचे कारण आहे. काही म्हटले तरी अध्यासाचे साक्षात कारणत्व संस्कारासच येते, ज्ञानाला नाही. सजातीय वस्तुज्ञानजन्य संस्कार जरी मानले तरी ते संस्काराला ते ज्ञानाला नाही. ज्ञान तर सगळ्याचं प्रकाशन आहे. ज्ञानाच्या ठिकाणी ते काहीच नाही. आत्म या बोलाचे काहीच नव्हेचे. आत्मस्वरूपाचं काहीच झालं नाही. आत्मा जसा आहे तसाच आहे. बिघाड झालेला आहे आत्मस्वरूपाचं अंतःकरणात पडलेला जो आभास आहे त्याला जीव चैतन्य म्हणा, त्याला विशेष चैतन्य म्हणा, त्याला प्रतिबिंब म्हणा. बिघाड तिथं झाला. बोर्ड बिघाड आहे. बल्ब बदलून काय होणार नाही. काय बिघाड आहे? हां, पिना बदलून काही होणार नाही. वायर दुसरं टाकून काही होणार नाही. डिप्पीत जाऊन काही होणार. मग बिघाड कुठं झालाय? मग तुमचा बोर्ड नीट करा आधी. उजेड पडतो. उजेड काऊन पडन? हां, बोर्ड बिघाड आहे. बोर्ड म्हणजे अंतःकरणात जे भासलेलं चैतन्य त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे आणि त्याच्या ठिकाणचंच अज्ञान जातं. विशेष ज्ञान झालं त्याची. त्याला सामान्य ज्ञान तर आहेच त्याला, मी आहेच. पण मी आहे हे सामान्य ज्ञानाने अज्ञान निवृत्त होत नाही. अज्ञान निवृत्त होण्याकरता विशेष ज्ञान व्हावं लागतं. मीचं मला विशेष ज्ञान. सामान्य ज्ञान तर आहे, मी आहे मी आहे मी आहे असं तर ज्ञान आहेच. हां, म्हणून अखंड येते. जागा असताना बी आहे, स्वप्नात बी आहे, सुसुप्तीत बी आहे. मी आहे असं तुम्हाला अखंड काय. पण मी नेमका कोण आहे याचा अज्ञान आहे. विशेष ज्ञान नाही. कारण जे कारण असते ते कार्याच्या अविहित पूर्वकाली असले पाहिजे. जे कारण आहे ते कार्याच्या अगोदर असतंच. कारण की कारणाशिवाय कोणतंच कारण होत नसतं. कार्याच्या अगोदर कारण असतं मग कार्य प्रतिले असतं. तद्वत त्या न्यायाने अविहित म्हणजे कार्याच्या उत्पत्तीच्या अत्यंत जवळ की त्यानंतर कार्यच होते. अविहित म्हणजे कारणाच्या अगोदर, कार्याच्या अगोदर असतंच कारण. कारण की कारणाशिवाय कोणतंही काय होत नसतं, कार्य होत नसतं. जसं देऊक बसिलं गणपती काढला हे कार्य आहे. हे काय? त्याच्या पाठीमागं कारण काय? लग्न हे कारण आहे. घरात मध्ये देऊक बसिलं, गणपती काढला, घर सजिलं, पाहुण्या राहुण्याचा दांगडू चालला, करंज्या चालल्यात, लाडू चाललाय. त्याला काय घाणा घातला? काय घातला? आता घाणाच घातला आणि त्या दोन्हीला घाण्यात टाकायचे. घरात काय सुरू झाला? घाणा सुरू झाला. आणि आता ह्या दोन्हीला सगळ्यांनी मिळून कशात टाकायचं? घाण्यात. त्याला वाढा मरस टाक. काय वाढा? घाणा वाढा. कम की यायला बी त्या बाकीच्या लोकांनी का टाकलेलं आहे? मग आता यायला घाण्यात टाकले हे काऊन नाही दुसऱ्याला टाकायचे? यायलाच पहिल्याने काय केलं? घाण्यात टाकलं. आणि हे मग आता एक पेणाऱ्या माणसाला करमत नसतं दुसरा सोबती केल्याशिवाय. गांजावाल्याला त्याला करमत नसतं, त्याला सोबती लागतो. तसं तुम्ही पहिलेच घाण्यात पाडलेले आहेत. मग तुम्ही काय दिवे लावणार आहेत? दुसऱ्याला घाण्यात टाकायले. पुन्हा वडा घाणे आणि पुन्हा सगळ्या बाया मिळून
सगळ्या बाया आणायच्या, चला हातायची इथं काय आहे, गाणं आहे, गाणं वाढायला, गाणे म्हणू काय काय केलं. मग आता हे सगळं तिथं जे दांगडू चाललंय याचं काय कारण आहे बरं? विनाकारण कर्मन म्हणून का? काय कारण आहे त्याचं? हां, त्याच्या इथं काय आहे, लग्न हे कार्य आहे म्हणून ते कारण आहे. तसं कार्याच्या अगोदर कारण असतं म्हणून ज्यानंतर कार्यच होते त्याला अविहित असे म्हणतात. सजातीय वस्तूचे ज्ञान हे पूर्वकाली आहे, पण अध्यासाच्या अव्यवहित पूर्वकाली नाही. त्यावेळी फक्त संस्कारच आहेत. पूर्वी केव्हा तरी सर्प पाहिलेला असतो. ज्या क्षणी सर्पाचा भ्रम होतो त्या काली पूर्वी पाहिलेल्या सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार असतो. त्या काली ज्ञान नसते. पूर्वकाली कुठेतरी सर्प त्यांनी पाहिलेला असतो आणि ज्यावेळेस त्याला दोरीव सर्प भासतो पूर्वकाली असणारे ते ज्ञानजन्य संस्कार त्याच्या अंतःकरणात असतात, पूर्वी पाहिलेला सर्प. आणि मग त्याला तिथं काय येत असते, भ्रम होतो किंवा प्रतीती येते सर्पाची दोरीवर. असं असणारं पूर्व पक्षाचं म्हणून इथं पूर्व असणारे पाहिलेले सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार त्या काली ज्ञान नसते, कारण ज्ञानाला विषय समोर असावा लागतो. ज्ञान होण्याकरता विषय समोर असावा लागतो. कोणता जर विषय समोर नसेल तर त्याचं काय होत नसतं. आता हा शब्द, ह्या शब्दाचं तुम्हाला ज्ञान आलं, हा शब्द तुमच्या कुठे आहे, समोर आहे. हा शब्द कुठे आहे, तुमच्या कानाच्या समोर आहे. म्हणून या शब्दाचं तुम्हाला अंतःकरणात काय व्हालं, कोणताही विषय समोर नसेल तर त्याचं ज्ञान होत नसतं. लक्षात आली की ही गोष्ट. आता तुम्ही पंढरपुरात नाहीत तर तो विषय तुमच्या समोर नाही म्हणून तुम्हाला तिथलं काय होईना, चंद्रभागेचं ज्ञान होईन, तिथल्या लोकांचं ज्ञान होईन, पुंडलिकाचं ज्ञान होईन. पंढरपुरात गेल्यावर त्याचं काय होतं, ज्ञान होतं. किंवा म्हणून ज्ञान होण्याकरता विषय समोर लागतो तरच काय होत असतं. हां, कोणता बी विषय बघा, रूप असणारा डोळा आहे पण त्या डोळ्यासमोर जर रूप नसेल तर रूपाचं काय होणार नाही, ज्ञान होणार नाही. नाक हे तुमच्याकडं पण समोर जर असणारं फूल नसेल किंवा एखादा सुगंधायिक पदार्थ नसेल तर त्याचं तुम्हाला काय होणार नाही, ज्ञान होणार नाही. म्हणून जो विषय समोर असावा लागतो त्यावेळेस त्या विषयाचं त्या इंद्रियाद्वारे काय होत असतं, प्रत्यक्ष होत असतं, ज्ञान होत असतं. प्रत्यक्ष होणं म्हणजे ज्ञान होणं. तद्वत म्हणून भ्रमकाली पूर्वी पाहिलेला सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार आहे म्हणून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचे कारण आहे. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाला काय कारण आहे. म्हणून सर्प आणि दोरी हे सारखे दिसतात. कसे दिसतात, सर्प वाकडा तिकडे असतो, लांब लटक असतो, जशी दोरी बी वाकडी तिकडे पडलेली असती आणि लांब लचक असती. म्हणून त्या सर्पाचा भ्रम कशावर होतो, दोरीवर होतो. म्हणजे सजातीय असल्यामुळे अविहित पूर्वकाली असते ते कारण, अविहित पूर्वकाली असते ते त्याचं कारण असतं. कशाचं, अविहित म्हणजे अगोदरचं. म्हणून अगोदरचं अज्ञान तुमच्या स्वरूपाचं तुम्हाला, म्हणून आता बी अज्ञान कधीपासून, तुम्ही जीव झाले तेव्हापासून. अज्ञान तुमच्याकडे कधीपासून आलं, हां, तुम्ही काय झाले, जीव झाले. का केलं तुम्हाला, बरं जीव झाले ते कशाने झाले, केवळ कल्पनेनं. आणि कल्पनेचं काय काय कारण, कल्पनेच्या अगोदर अविहित काय, अज्ञान. कल्पना आणि अविद्या, अविद्या म्हणजे ज्ञान नाही, मीच मला ज्ञान नाही, ही अविद्या. आणि त्या अविद्येत तुम्ही केली दोरीचे अज्ञान म्हणजे ही अविद्या. आणि त्याच्यावर सर्पाची कल्पना, हे कार्याध्यास आणि तो कारणाध्यास. म्हणून मीच मला अज्ञान ही अविद्या आणि त्या अविद्येमध्ये केलेली कल्पना मी देह आहे. त्या अविद्येतच काय केली, कल्पना. काय कल्पना केली, मी देह आहे, मी दिसतो, मला नाव आहे, मला रूप आहे, मी अमुक वर्णाचा, अमुक जातीचा. आता मी बसून ऐकायलो, आता मी चलत आलो आणि आता मी इथून उठून जाणार.
ह्या काय केलेल्या आहेत? तुम्ही चलत आले का? हां, आता तुम्ही बसलेले आहेत का? तुम्ही नाहीत का? तुम्ही बसलेले नाहीत? है बसलेलं शरीर, बसलेलं कोण? आणि याच्यात जाणणारे तुम्ही. बसलेलं कोण आहे? शरीर. बघा, शरीर बसलंय का प्राणामुळं बसलंय? प्राणाने बसलं का शरीर बसलं? प्राण आहेत म्हणून चलत आलं का शरीर चलत आलं? याच्यात जर प्राण नसले नसते तर चलत आलं असतं का लोकांनी चलत मसन वाट्यात नेलं असतं? होय, नाही हे असं कळून घ्या ना जरा काही गोष्टी. याच्यात जर प्राण नसले नसते तर याला असतं का चलत? मग याला कोणीतरी 5-4 जणांनी काय नेलं असतं? चलीत नेलं असतं. आणि कुठं नेलं असतं? पोथीला. मग हे चलत आलं तर याच्यात काय येतं? प्राण आहे. इथं बसलं तरी कशामुळं? आता इथं बसलं प्राणामुळं बसलं का शरीरामुळं बसलं का इच्छा आहे म्हणून बसलं? आता काहीला इथं इच्छाच नाही तर कुठं आले आणि बसले इथं? त्याच्या शरीरात प्राण नाही का? त्याला हातपाय नाही का? इच्छा नाही? हे काय नाही. मग आता इथं शरीर येऊन बसलं शरीरामुळं का प्राणामुळं का इच्छेमुळं? इच्छेमुळं. काय आता इच्छाला कळाली का प्राणाला कळाली का शरीराला कळाली? हे इच्छेला कळाली का? नाही. प्राणाला कळाली का? शरीराला कळाली का? कळाली नाही का? मग कोणाला कळाली? मीला कळाली. जरा जाग व्हा ना मीवर. कुठं? म्हणून शरीरामुळं बसलं नाही, शरीर प्राणामुळं बसलं नाही, शरीर इच्छामुळं बसलं नाही. ह्या सगळ्याला अधिष्ठान तुम्ही. हे सगळं तुमच्यावर काय अध्यस्त आहे? ह्या सगळ्याला तुम्ही अधिष्ठान आहेत. एखादी वस्तू धरली, कोणी धरली? वाटतं हाताने धरली. हाताने धरली का हातात प्राण आहेत म्हणून धरली? आता प्राण असले ना, हाता असला आणि इच्छा नसली तर हां इच्छाच नाही धरायची. मग काय मिळते? प्राण असून आणि हात असून काय नसेल तर इच्छाच नाही. मग कोणी धरली? इच्छाने धरली. इच्छाने धरली का ज्याच्यावर इच्छा असणार उमटली ती त्याला अधिष्ठान आहे. इच्छेला अधिष्ठान कोण आहे? मी आहे. माझ्या सत्तेनं काहीच होत नाही. माझ्या सत्तेशिवाय काहीच होत नाही. सत्ता धन्याची की जी मायबाप. कोणाची सत्ता आहे? चाले हे शरीर कोणाची असत्ते? कोण बोलविते? हरिविन देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन करू नका, चुकू नका. आणि तसंच चाललं ना त्याचे भजन करीनच का? त्याचं भजन करीनच तुम्ही. खऱ्याला केल्या लबाडाला पुरे भजन चालू नाही का? कोणाचं भजन का त्याचं भजन? अरे तो तर सगळ्याच्या अंतर्यामी परमात्मा, त्याचं भजन करा. तयाचे भजन चुकू नको. म्हणून इथं महाराज म्हणतात सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाचे कारण आहे. म्हणून आता असा इथं ज्ञानाचा संस्कार म्हणून सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाचे कारण अहित पूर्वकाली असते ते कारण. या कारणाच्या लक्षणावर अशी शंका येईल की शास्त्राने यज्ञ यागादी केले सर्व स्वर्ग प्राप्ती होते व पापाचरण केले तर नरक प्राप्ती होते असे सांगितले आहे. यज्ञ कर्म कीजे संसारी जन्मीजे, यज्ञ कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे. म्हणून असं शास्त्राने सांगितलं. तुला असणार असं चांगलं सुख पाहिजे याच्यापेक्षा भारी, तर मग तू काय कर? यज्ञ कर. मग तिथले दिव्य भोग आहे तुला. हे टाकण्याकरता लालूच दाखविलेली आहे शास्त्राने. हे काय कर तू? हे टाकून काय नाशक्या सुखासाठी तू असणार भुललास? अरे दिव्य भोग आहेत. अरे हे नाशक सुख भोगून नरकाला जाण्यापेक्षा तू पुण्य संपादन कर, स्वर्गाला जाय. तिथले भोग कसे येतं?
हां इथं काय असणार गिट्टीच्या सडका आहेत, तिथं चिंतामणीच्या सडका आहेत. इथं काय तू धुपं निघणाऱ्या मोटरसायकलवर बसतो फटफट फट कुठं बंद पडती ती पुन्हा. हा तिथं आयराव येत आहेत बसायला. इथं काय त्या शेंबड्या बायाच्या नादी लागला, तिथं दिव्य असणारे अप्सरा येतात. कोण आहे तिथं? अप्सरा येतात. स्वार खुटाण खुटाण त्याच्या शरीराचा काय तो गंध सुटतो. अशा प्रकारे इथं काय तू चहा पे तू काळ्या दुधाचा, तिथं प्यायला काय अमृत. हे इथं काय असणार आहे त्या बाभळी लिंबण ह्या झाड आहे. अरे तिथं कल्पवृक्ष येतं, चिंतामणी पारिजातक. अशा फारी फारी काय आता ही लालूच दाखविली हे सोडण्यासाठी का बसले तेच करी तुम्ही? हां काय दाखविली हे सोडण्यासाठी शास्त्राने. पण माणसं हे बी सोडीनं तर ते बी धरीनं काही बी करायलेत. म्हणून लक्षात घ्या. म्हणून इथं शास्त्राने जे सांगण्याचा हेतू हे, तर त्याचा बी शास्त्राने पुढं हे टाकून दिलं. आणि पुण्य करायला शास्त्राने त्याचा बी निषेध केला. अरे स्वर्ग आणि हे असणारं मृत्यूलोक ह्या दोन्ही चोराच्याच वाटा येतात. अरे ते पुण्य संपल्यानंतर पुन्हा नरकातच पचावं लागतं. ते कौरक मिळतं पुण्य, आणि पुण्य संपल्यावर पुन्हा जिथून गेला तिथं जेवावं लागतं. जिथून तू गेला ना तिथंच पुन्हा यावं लागतं. पाहुण्याने पाहुणचार केलेला किती दिवस पुरत असतो? 4 दिवस. आणि पुन्हा आलात मग आज पालातल्या शिळे कुटके खाला. तिथं काय बाबा एक खाल्लं सांगू लागला पप्पा पप्पा पप्पा. काय सांगा, पहिल्या दिवशी पुरणाच्या पोळ्या, दुसऱ्या दिवशी पायस, तिसऱ्या दिवशी म्हणजे पुरी वरण. म्हणजे 4 दिवसात पुन्हा दुसरा पदार्थ येऊ द्याला नाही. त्याला म्हणाव बाई ती पोटाची काय करती. आणि इथं घरी आल्यावर काय खावं लागलं पुन्हा? हां तेच आपलं घटपिठलं ती भाकर खावं वाटणं, पण बळच खाल्ली त्यांनी. तसं स्वर्गातलं कौरक पुण्याची पावटी सरे, इंद्रपदाची उतरी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यू लोका. ती जोपर्यंत पुण्याची उटी लागलेली त्याच्या चाकाला, असं ढाळाला चाक येते. आणि उट्टी कशाची आहे? पुण्य. ती उट्टी बाजूला झाली, जे वरून निष्ठलं त्याचं गाडा त्यो आता तो कुठं जाईल? काही वरून निष्ठलेलं कुठं जाईल? त्यो एखाद्या खड्ड्यात पडल, नरकात पडल. कुठं पडल ती? त्याचा आलेला गाडा गंडगळत गंडगळत वरून एखाद्या खड्ड्यात जाईल. म्हणून जोपर्यंत पुणे म्हणून वेशा कवडा वेचे मग दारण चोपे तयाचे, तैसे लाजीरवाने जिने दीक्षिताचे. पुण्याचा पैसा आहे तोपर्यंत तिथं मिळतं त्याला. ते पुण्य संपलं की नरकात पचावं लागतं जीवाला. म्हणून स्वर्गात जे सांगितलं यज्ञ करून स्वर्गात जायचं, इथले भोगू नको त्याच्यातून काढण्याकरता स्वर्ग सांगितला. आणि स्वर्गाचा बी निषेध केला. अरे वैकुंठाचा निषेध केला शास्त्राने. हे प्रवृत्तीतलंच हे सगळं. आणि मोक्ष आहे निवृत्तीतला. हे सगळं करणं कशातलं आहे? मग प्रवृत्ती करता शास्त्राने सांगितलं नाही, निवृत्ती जाण्याकरता प्रवृत्ती. तुम्ही डायरेक्ट प्रवृत्तीत जाणार नाही म्हणून तुम्हाला निवृत्ती सांगितली, अगोदर प्रवृत्ती सांगितली. अगोदर शास्त्राने काय सांगितली? आणि प्रवृत्तीत ह्या मृत्यूलोकातल्या सुखापेक्षा स्वर्गातले सुख भारी आहेत. अरे स्वर्गातल्या सुखापेक्षा याच्यापेक्षा दीर्घकाळ टिकणारे वैकुंठातले सुख आहेत. आणि वैकुंठाचा बी निषेध केला. वैकुंठी जाऊनी काय बा करावे? उगच बैसावे मौनरूप. अरे तिथलं बी ते सुख पुण्य उपासना संपले की संपत. म्हणून नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा नष्ट होणारं सुखे. ते प्रवृत्तीतलं सुखे ते बी टाकून दे तू. जे निवृत्तीत हे मोक्ष, तो निवृत्तीतला असणारा जो मोक्ष तो संपादन कर. हे शास्त्राचं मनोगत आहे. आणि म्हणून शास्त्र कसं हाताळीतं ते लक्षात घ्या. शास्त्राचं सांगण्याचं तात्पर्य काय आहे ते काय घ्यावा, लक्षात घ्यावा. म्हणून इथं शास्त्राने यज्ञाधिक केले तर स्वर्गप्राप्ती होते व पापाचरण केले तर नरकात प्राप्ती होते असे सांगितले आहे. म्हणजे विहित निषिद्ध कर्म हे स्वर्ग नरक प्राप्तीचे कारण आहे. विहित कर्म केलं तर स्वर्गाला जाशील,
निषिद्ध कर्म केलं तर नरकाला जाशील, असं शास्त्राने काय केलं सांगितलेलं आहे. म्हणून विहित कर्म कर तू, निषिद्ध कर्म करू नको, पापाचा भागीदारी होऊ नको, म्हणून तो काय कर व्यवहारात विधीनं वाग, विहित कर्म कर असे सांगितले आहे. पण इथं अनुभव मात्र असा आहे की विहित निषिद्ध कर्म हे पूर्वी केव्हा तरी केलेले असते आणि स्वर्ग नर्क प्राप्ती तर बरीच दिवसांनी होते, असा अनुभव आहे. विहित कर्म केले अगोदर आणि मग पुढं कितीतरी काळात नंतर त्याला काय भेटल, स्वर्ग भेटल. म्हणून कार्याच्या अविहित पूर्वीकाली असते ते कारण असे मानता, पूर्वीकाली असते ते कारण असे लक्षण करावे, म्हणजे शास्त्र वचन निष्फल होणार नाही. कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असतं आणि त्या कारणामुळं पुढचं कार्य होत असतं, असं म्हणावं लागेल तुम्हाला. म्हणून अज्ञान आहे म्हणूनच तुम्हाला जगत भ्रांती झाली. अज्ञान गेलं की जगत जात नुसतं भ्रांती जात असते. भ्रांती ही निवृत्त झाली, जन न देखे तेथे मी माझे हरपले ठाई, जेथे चिते ते सुखे मी निजलोगा, शून्य सारुणी तेथे त्रिपुट शिकरीगा दान मिळाले. हां, म्हणून इथं महाराज वर्णन करीत असताना त्रिपुट शिकरी दान मिळाले, ऐकतं दान ऐकते हे तुम्ही. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू ऐकते केले नो, आत्मा केला नाही ना आत्मा झाला नाही, ऐकताय तुम्ही. कसे येतं शरीर झालेलं आहे आणि अज्ञान केलेलं आहे. अज्ञान तुम्ही केलंय, कोणी केलं अज्ञानाला कारण कोण, तुम्हीच म्हणायला मला कळत नाही. कोण म्हणायला, कळणाराच म्हणायला मला काय होत नाही, कळत नाही. अवघडच काम आहे की नाही ते. जसा झोपी जाणारा माणूस म्हणतो मी झोपी गेलो, अवघडच काम आहे का नाही. झोपले का, हो झोपलो, काय झोपलो, जागाच हे ना देव. ज्यावेळेस झोपी जात असतो त्यावेळेस म्हणीन का तेव्हा मी झोपलो म्हणून, आणि जोपर्यंत तो म्हणतो मी झोपलो मी झोपलो मी झोपलो. याच्यात देवगावमध्ये रामायण चालू होतं, अशा म्हाताऱ्या जायच्या रामायणाला उन्हाळ्यात. आणि मग ते रामायण संपलं आणि मग तिथं ते पाण्याची अडचण इतकाली खड्डी खाल्ली होती रस्त्याने, ते नळासाठी पाईपलाईन खालून. मग ते पाणी ते वर जायला पाणीच येत नसं, म्हणजे खड्डे केलेले ते गंगूबाई सखूबाई जो संगत जायच्या रोज येताना याच्या बाजा टाकलेल्या आपल्या रस्त्याला. आता ती सखूबाई आली ती पडली न कशात, ती गंगूबाईला म्हणते गंगूबाई मी पडे, हाता झाली पडायची ती म्हणजे पडे, मी पडे बाजावर. ती काय म्हणती मी आता पडे, पड तू बी. ती म्हणते मी पडे ना, मी पडे ना. ती म्हणते पड ना, मी बी पडे. हा, ती पडी बाजावर पण ही पडी खाड्यात. आणि ती काय म्हणती, हा ती जिच्याकडं कोणी पाहिलंच नाही सकाळ मिली ती खाट्याच. मी पडे तसं आता तुम्ही म्हणतात मी पडलो. आता मी पडलो म्हणजे मी आहे का नाही, मी झोपी गेलो. मग जागा आहे का झोपलाय तो, जागाच आहे. तसं तुम्ही म्हणता मला कळत नाही मला म्हणजे कळत नाही. काय कळत नाही तुम्हाला, हां काय कळत नाही तुम्हाला, मग कशाचं अज्ञान घेऊन बसले तुम्ही. कळत म्हणल्यावर ज्याला कळतं त्याला अज्ञान कसं म्हणता येईल. आणि ज्याला बघा, ज्याला अज्ञान आहे किंवा अज्ञान आहे ते अज्ञानाला अज्ञान कळत नाही, अज्ञान तुम्हाला कळतं. मग अज्ञान कुठं घेऊन बसले तुम्ही. बरं अज्ञान नाही म्हणा तर कशाचं अज्ञान नाही तुम्हाला, फक्त जगाचं अज्ञान नाही, विषयाचं अज्ञान नाही, कशाचं नाही अज्ञान, खाण्यापिण्याचं अज्ञान नाही, भोगाचं अज्ञान नाही. मग अज्ञान कशाचं आहे, फक्त तुमचं तुम्हाला अज्ञान आहे. मग तुमचं तुम्हाला ज्ञान करून द्यायचं का, इकडे शिकवायचं तुम्हाला. इकडं काय शिकवायची गरज आहे, त्याच्यात उपजता ज्ञानी आहे तुम्ही. हे वर्म जाणं नाही, इकडं कसे आहेत तुम्ही.
वेदे न करता प्रेरणा. तुम्हाला कोणी सांगितलं, कोण्या शास्त्राने सांगितलं लग्न करायचं? हे कोणाला लग्न करायचं असं कोण्या शास्त्राने सांगितलं? शास्त्राने गुरु करायचं सांगितलं का लग्न? आणि तुम्ही गुरु केले का लग्न केले? सद्गुरूला शरण गेले तुम्ही का तिकडं लग्नाकड प्रवृत्ती? हां, लग्नाकड वेदे न करता प्रेरणा. सहज विषयावरी वासना वेदाने न सांगता सहजच आपली प्रवृत्ती आहे. मुळातच कशाकडं? विषयाकड. आणि शास्त्र सांगतं सद्गुरू वाचुनी संसारी तारक नसेची निष्ठंका न कोणी. संसारातून ह्या जन्म मरणातून तुला जर निवृत्त व्हायचं असेल, पार पडायचं असेल, ह्या सगळं दुःखातून पार पडायचं असेल, तुला काय करावं लागेल? सद्गुरूकडे जावं लागेल, सद्गुरूला शरण जावं लागेल, त्याची सेवा करावं लागेल, त्याचं ऐकावं लागेल. तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे, अग्रत करावे दास्य सकळ. शरीराने असणारी त्याची सेवा करावं लागेल, तनु मनाने त्याची सेवा करावं लागेल. आणि जे त्याकडं धन आहे खोटं ते बी असणारं सोडून द्यावं लागेल. सद्गुरूला नाही गरज धनाची. जर ते सद्गुरू म्हणत असतील तो धन मला दी, ते कशाचे सद्गुरू आले? ते भामटा आहे. मग म्हणून त्याला फक्त सद्गुरूला काय लागतं? तुमचं मन लागतं. काय लागतं? तनु म्हणू आणि तुमचे जीव आहे. जीव लावून ऐका. हे काय लावून ऐका? हां, जीव लावून ऐकणं वेगळं आहे ना ऐकणं वेगळं आहे. बरं, जीव लावून केलेला स्वयंपाक वेगळाच होत असतो. आणि असा ते त्याला काय नाही मग काय मीठ जास्त होतं नाही तर मग गाळणीत होतं नाही तर बुरकीच अशी होती की नाकातून शेंबुडी येऊस तर ते टंगळ मंगळ केलेल्या स्वयंपाकात काय नसती, चवत नसते. जीव लावून केलेला स्वयंपाक बघा, जावयासाठी केलेला स्वयंपाक. कोणासाठी? जावयासाठी केलेला स्वयंपाक. आणि जावयाचा भाऊ आला त्याच्यासाठी त्या बाईनं जावई आले म्हणून आधण ठुलं पाण्याचं. पोरं म्हणले दाजी आले, दाजी आले, दाजी आली. हिनं लगेच आधण ठुलं पाण्याचं. जावई आणि ती नाही नाही जावई नाही, कोण आहे? त्याचा भाऊ. लगेच त्याच्यात बेसन काय टाकायचं होतं? त्याच्यात बोटुळे टाकायचे होते, भजे काढायचे होते, पापड तळत होते. बाहेर इथं पाण्याचा उकळा आलाच होता. लगेच त्याच्यात काय टाकलं? भुरकी. आणि मग त्याच्यात हाटलं गट 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 2-3 पोळ्यात टाकल्या की लगे आणि निघा आता गाडी आहे तुम्हाला. बघा, हे जीव लावून केला का स्वयंपाक? नाही. आणि जावाई म्हणले असते तर लगेच बोटुळे, लगेच भाज्याचा घाणा, लगेच पापड, लगेच त्याच्यात दूध, गावरान तूप. हे कोणासाठी साया? मग आता म्हणून जीव लावून केलेलं वेगळं आहे. म्हणून तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे ना अगरबत्ता. काही गर्व न ठुता त्याचं दास व्हा. म्हणून इथं पूर्व संस्काराने उत्तरोत्तर अध्यास होत असतो. भ्रमकाली भासणारा पदार्थ दिसतो त्यावेळीही नसतो, तो नसतोच. भ्रमकाली दिसणारा पदार्थ ज्यावेळेस दिसतो त्यावेळेस बी ते नसतो. जसं तुमच्यावर असणारा पिंड दिसायला हा इंद्रिय प्राण मन बुद्धी जे दिसायला आहे भ्रमकाली, तरी पिन तो भ्रमकाली दिसत असताना बी तो नसतो. दोरीवर सर्प दिसत असताना बी तो सर्प नसतो. कुठं? दोरीवर सर्प दिसत असताना बी तिथं काय नसतं. शिंपलीवर रजत दिसत असताना बी तिथं ते रजत नसतं. लाकडावर माणूस दिसत असताना तो माणूस तिथं नसतो. स्वप्न दिसत असताना बी स्वप्न नसतं. स्वप्न दिसत असताना बी तिथले पदार्थ नसतात. कुठले? स्वप्नात तुम्ही नदीत पडले, नाका डळ्यात पाणी गेलं आणि मग जागा आल्यावर अंग वलकिम झालं. नाही, असं कुठंतरी भिजलेलं दिसलं का तुम्हाला? एवढं तुम्ही नदीत पडले, सगळं अंगात नाका डोळ्यात पाणी गेलं तुमच्या, थोडं तरी वलं अंग, निदानचा करदुडा तरी वाला व्हायला पाहिजे होता ना. काहीच नाही झालं. काऊन बरं? अरे भ्रमकाली पदार्थ दिसत असताना बी तो पदार्थ नसतोच. स्वप्न दिसत असताना बी काय नाही, स्वप्न नाहीत. पण पाहणाऱ्याला वाटतं आहे.
तुम्हाला स्वप्न स्वप्न वाटतं का जागृतीच वाटते ती? स्वप्नात स्वप्न वाटत असतं का जागृतीच वाटते? जागृतीच वाटते. स्वप्नात स्वप्न वाटत, स्वप्न आता वाटायलं तुम्हाला. ह्या जागृतीत ते स्वप्न वाटायलं. कोण्या जागृतीत? ह्या इंद्रिय वृत्तीच्या जागृतीत ते स्वप्न वाटायलं. ते स्वप्न स्वप्नात स्वप्न नाही, ती जागृतीच वाटते. तिथं डोळ्यांनी पाहिलेलं खरंच वाटतं, कानाने ऐकलेलं खरंच वाटतं, पायाने चाललेलं खरंच वाटतं, वाणीनं बोललेलं खरंच वाटतं, एखाद्याने काठीनं मारलं खरंच वाटतं. तो माणूस खरा वाटतो, ते मार खाल्लेला बी कसा वाटतो? खरा वाटतो. म्हणजे तिथला सगळंच काय वाटतं? जागृतीच वाटते. स्वप्न आत्ता वाटायला तुम्हाला ते काय होतं तसं तुम्हाला हे स्वप्न वाटणं ना. हे काय आहे? स्वप्न वाटतं का जागृती? हे खरं वाटतं का खोटं? हां, खरं वाटतं म्हणलं स्वप्न आहे का ते? काय वाटायला तुम्हाला? हां, कासया सत्य मानिला हा संसार, काय केले चार, माझे माझे काय याच्यातलं स्वप्नातलं माझं माझं काय येते? काहीच खरं नाही. अरे हे बी ते स्वप्न आहे. नाही नाही, हेच स्वप्न आहे. हेच काय? म्हणून ही जागृती हे स्वप्न वाटत तुम्हाला. ही जागृती जागृतीच नाही, हे काय? स्वप्न आहे. आली वऱ्हाडणी बैसली टेकणी, कोणतं नवरा नाही ओळखी, नवरी माहीत नाही, नवरा माहीत नाही, आणि बसले टेकून देऊन. तसे तुम्ही बसले टेकून देऊन, कोणची माया आणि कोणचं ब्रह्म काहीच माहीत नाही, आणि बसले मस्त काय टेकून देऊन. वऱ्हाड उतरलो बसलो त्या गाद्यानं तकवीन होते टेकून देऊन. अरे बाया तर लई चित्र. मग कोणी म्हणतं माया पोराला बिस्किट आणा, कोणी म्हणतं दूध आणा, ते वऱ्हाडी म्हणतील, कोणी म्हणतं काफी आणा, कोणी म्हणतं काळा चहा आणा, कोणी म्हणतं दूध आणा. बेजार केले घंटाभर आमचे महाराज लोक तसेच. कोणी म्हणतं काफी आणा, कोणी म्हणतं काळा आणा, कोणी म्हणतं बिगर साखरेचा आणा. बेजार होते ते माणसं याशी सांभाळायला. तसं ते वऱ्हाड एक तास बेजार केलं त्यांनी. मग ते त्याच्यातले 2-4 जण होते, हे आले कोण कोण येते त्याला विचारा तरी तुम्ही, नवरी कोण आहेत का नवर द्यावं कोण आहेत? इतकी यायनी जी बेजारी मानली ते कोणा कोण विचारलं. म्हणजे तुम्ही कोणा कोण आहेत? म्हणजे आम्हाला काहीच माहीत नाही. नवरी कोण आहे हे बी माहीत नाही, आणि नवरदेव कोण आहे? मग आले बसका टेकणी बसले. म्हणले हे वाजता दिसली काय दिसली? हे तकवेन गाद्यान हे. मग बसले टेकणी. तसे तुम्ही काय दिसली? आणि बसले टेकन देऊन. म्हणले आता यायला ह्या वऱ्हाडणी एका खोलीत घाला, आणि वऱ्हाड एका खोलीत घाला. असे पंप काय यायला ठोकले धरून. वऱ्हाडणीला त्या गावातल्या वऱ्हाडणीनं मारलं खूप जिंच्या धरू. आणि या वऱ्हाडायला पोट्ट्याने धन केली. तशी मार खायची पाळी येईल इथं. बसले टेकणी देऊन हे टेकन निघणारे, आणि मग मारी ती थोडी ती निटोर नियमाचे किंकर नाही. त्या म्हणून ध्याना द्यारे हे स्वप्न आहे. हे ज्याला तुम्ही पाहिले खरं समजायला हे काय स्वप्नच हे स्वप्न वाटल तुम्हाला. तुमच्या स्वरूपावर आरूढ होऊन पाहिलं तर, इंद्रियवरती घेऊन पाहिलं तर नाही, तुमच्या स्वरूपावर आरूढ होऊन पहा. हे काय? हां, आत्मस्वरूपावर जागा होऊन पहा. ती जागृती. कोणत्या जागृतीत? ह्या जागृतीत जसं ते स्वप्न वाटलं तसं आत्मजागृतीत हे स्वप्न वाटत असतं. कोण्या जागृतीत? हां, आणि आत्मजागृतीतून जर पाहिलं तुम्ही स्वरूपावर पाहिलं की अधिष्ठान आत्मा आहे, आणि त्याच्यावर हे सगळं भासलेलं आहे, मिथ्य आहे, कल्पित आहे. म्हणून पण भ्रमाची संगती लावण्याकरता दृष्टी सृष्टीवादाच्या दृष्टीने प्रतिकाली असतो असे म्हणावे. म्हणून दृष्टी सृष्टीवाद सांगितला आहे बघा. विवर्तवादामध्ये हे 2 वाद सांगितले, सृष्टी दृष्टीवाद आणि दृष्टी सृष्टी. दृष्टी असेल तर सृष्टी, दृष्टीत नसेल तर बघा. वृत्ती आहे तर जग आहे, वृत्तीत नसेल तर जगच नाही. होय, बघा तुमची वृत्ती असेल तर पदार्थ आहे, तर वृत्ती नसेल तर हां. आता मी जो शब्द बोलायलो त्या शब्दात तुमचं मनवृत्ती जर नसेल तर शब्दच नाही. काय नाही? शब्दात नाही, ते बाहेर आहे का नसून. जर तुमचं असणारं मन ह्या शब्दाकडं असेल तर तो शब्द, आणि ते मनच जर नसेल तर
काय शब्द आहे? म्हणजे ह्या सगळ्या सृष्टीला कारण वृत्ती आहे. वृत्तीच जर नसल तर सृष्टीच नाही, जगत नाही. काय नाही? अहो असं आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला अनुभव आहे. सुसुप्तीमध्ये मन नाही तर कुठं जग आहे? जगाचा अभाव झाला. सुसुप्तीत मन, ते मन, हे मन नाही तर तिथं बी काय नाही, हे जग नाही. कुठं कुठं स्वप्नात बी हे जग नाही, सुसुप्तीत बी हे जग, समाधीत बी जग नाही, मूर्छावस्थेत बी जग नाही. अरे डोळा झागला तर रूप नाही, कानात बोटं घातले तर शब्द नाही, नाक दाबला तर गंध नाही, जिभेवर काही ठेवलं नाही तर रस नाही. म्हणून एक 5 ज्ञानेंद्रिय वगळे बाजूला केले तर ही पंचविषय सृष्टी संपली. काय केले तर 5 ज्ञानेंद्रिय बाजूला केले वगळे तर ही शब्दसृष्टी, रूपसृष्टी, गंधसृष्टी, रससृष्टी, स्पर्शसृष्टी उडाली. कोणाच्या माध्यमातून येते? आणि इंद्रियात जर मन नाही आलं, संपलं. डोळ्यात मन नसेल तर रूप कुठे आहे? कानात मन नसेल तर शब्द कुठे आहे? मग कशावर आलो म्हणे? जे संसार चित्र मुटे तो मनोरूपीच पटो फाटे. तिथं संसार उमटायला ते मनच जर फाटलं, सरोवर आटे प्रतिमा कैशी, पाणी चाटून गेलं, काय दिसतं त्याच्यात? हां, काय दिसतं त्याच्यात? तसं मनात सगळं दिसायलंय. कशात उमटायलंय? आणि मन झोपी गेल्यावर तुम्ही नाहीत का? जग नाही. झोपी गेल्यावर तुम्ही नाहीत का? मन नाही. आणि मन नाही तर जग कुठे? म्हणून दृष्टी हे तर सृष्टी आहे. दृष्टी नसेल तर सृष्टी नाही, किंवा सृष्टी हे तर दृष्टी आहे. सृष्टीत पाहलाच काय नाही तर कुठं मन आहे? पाहला शब्दच नसेल तर तुम्हाला बघा, शब्दच नसेल तर कानाचा काय उपयोग आहे? रूपच नसेल तर डोळ्याचा काय उपयोग आहे? रसच नसेल काही तर जिभेचा काय उपयोग आहे? रसामुळं जिभ आहे, शब्दामुळं कान आहे, रूपामुळं डोळा आहे. हां, कळायलं का तुम्हाला? एकावर एक बघा, त्याच्यातलं एक नसेल तर काहीच कामी नाही. हे दोन वासाडच आहेत. 2 काय आहेत मग? वासाडच आहेत. तद्वत त्या नाही. दृष्टी म्हणजे ज्ञान व सृष्टी म्हणजे पदार्थ. मग बघा, पदार्थ आधी का ज्ञान आधी? होय, पदार्थ आधी का ज्ञान आधी? नाही, आता सांगा ना तुमच्या बुद्धीनं काय होईल तर. पदार्थ आधी बसायच्या आधी बसतात तुम्ही का पाहून बसता? पाहणं म्हणजे काय? हे पाहणं डोळ्याचं का? मग अगोदर पाहून बसता का बसल्यावर पाहता? पाहून बसले म्हणजे आधी पाहिलं तिथं का आहे, कसं काय तर बसायसारखं आहे का नाही? मग आधी ज्ञान का आधी पदार्थ? ज्ञान आधी. बरं, आता ज्ञान आधी म्हणून इथं लय अवघड आहे बघा. पदार्थच नसल तर ज्ञान आधी का मागून? पदार्थच नाही तर कशाचं ज्ञान? म्हणून पदार्थ, म्हणून ज्ञान व सृष्टी म्हणजे पदार्थ याची युगपत म्हणजे ताबडतोबच युगपत उत्पत्ती, माग पुढं नाही. युगपत उत्पत्ती म्हणजे बरोबरच उत्पत्ती होते व युगपत नाशही होतो. युगपत उत्पत्ती, पदार्थ आणि ज्ञान युगपतच, ताबडतोबच. समजा आता चाफ्याची काय आहे, अनेक पाकळ्या तुम्ही अशा एकावर एक एकावर एक एकावर एक रचल्या आणि काटा घेतला आणि छेद पाळला. एकदाच पाडा छेद ठेव, असं काय वाटत? छेद कसा पाडा? एकदा नाही पाडा. एका पाकळीचा छेद करून काटा दुसऱ्या पाकळीत गेला, पण छेद पाडणाऱ्याला वाटतं एकदाच पाडा. तसं नाही, ते एका पाकळीचा छेद करून दुसऱ्या पाकळीला छेद पाडा कोणी? काट्याने. पण पाहणाऱ्याला तसा कसा भ्रम होतो? एकदाच पाडा. तसं युगपत उत्पत्ती आहे द्रष्ट्याची. युगपत ताबडतोबच, कळत नाही. एखांबार डोळ्यातून रूपाकडे जावत की लगेच शब्दाकडे येते, लगेच शब्दाकडे येते की लगेच रसाकडे जाते. वृत्ती काय करते? आणि वृत्ती ज्या इंद्रियात येईल त्या इंद्रियाद्वारे त्या रूपात त्या विषयाचं काय होत असतं?
ज्ञान होत असतं. म्हणून ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडितू अवगुणू रे भ्रमरा. भ्रमर म्हणजे जीव. आणि सारखा या विषयाच्या पाठीमागं लागून कधी डोळ्यात येऊन रूपाकडे जातो, कधी कानात येऊन शब्दाकडे जातो, कधी नाकात येऊन गंधाकडे जातो, कधी जिभीत येऊन रसाकडे जातो, कधी त्वचेत येऊन स्पर्शाकडे. ऋणू झुणू भ्रमरा जीवा. हे अवगुण आहे. विषयाच्या मागं वृत्ती लावणं हे अवगुण आहे, ते टाकून दे. हां, म्हणून इंद्रियाचं वडी लपवू नको. कुठं लपू नको? इंद्रियाचं वडी लपू नको. इंद्रियाच्या मागं लागू नको. इंद्रियाची दाव विषयाकडं आहे आणि विषय असणारा दुःखाला कारण आहेत. म्हणून विषयापासून काढून घे वृत्ती. आणि ती सगळी विषय म्हणजे माया कार्य आहेत. विषय जग हे माया कार्य, माया खोटी आहे. म्हणून त्या मायेतून बी तुझी वृत्ती निजवृत्ती काढी. सर्व ही माया आहे, ती टाकून दी. आणि इंद्रियाचं बडी मग महाराज हे तर मायावस्थ होत नाही. मग तीर्थ वृत्ती भाव दरी रे. मग हे मायाला अवघड आहे बाबा हे काढणं. हे तर मग हे आपल्या बापाचा लागणं आहे असं करायचं. मग तू एक कर, तुला असं होत नाही ना. तीर्थवृत्ती भाव धर आणि अंतःकरणात करुणा धर. तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा आणि शांती दया पावना. मग ते या घरात पाहुणा येऊ दी. जो शांत आहे, जो दयावान आहे, हे पाहुणे शांत नाहीत. काऊन की तुम्ही चहा पाणी केली ते म्हणते ना आमच्या पुरीची जमले 50,000 रुपये द्या. काय द्या? हे पाहुणे अशांत आहेत का शांत आहेत आलेले? अशांत पाहुणे. आणि मग 50,000 रुपये दिले तर तुम्हाला चांगलं म्हणते ते खाऊन पिऊन तुमचंच. आणि जर नाही दिले तर इतका खराब पाहुणा मी पाहिलाच नाही. तुमचंच खाऊन तुम्हाला शा देते ते. हे पाहुणे अशांत पाहुणे आहेत. म्हणून शांती दया पाहुणा कोण कर? हरी कर. इथं महाराज म्हणतात याप्रमाणे दृष्टी असेल तर सृष्टी आहे आणि सृष्टी असेल तर दृष्टी आहे. म्हणून हे ज्ञान बी लगेच उत्पन्न होतं आणि पदार्थ बी लगेच उत्पन्न होतं. बघा, वृत्ती असेल तर पदार्थ आहे आणि पदार्थ असेल तर वृत्ती आहे. म्हणून युगपत आहे. हे कसं आहे? ताबडतोबच डोळे झाकले की रूप नाही, डोळे उघडे की. म्हणून कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोची एक. आता इथं महाराज म्हणतात त्याप्रमाणे उत्पन्न होतात व बरोबरच लय पावतात. या विषयाचा विस्तार 4थ्या तरंगामध्ये अनिर्वचनीय ख्याती सांगता वेळी करू आपण. 4थ्या तरंगात अनिर्वचनीय ख्याती सत असताहून जे विलक्षण, खरं बी नाही खोटं नाही. म्हणून मायेला खरं म्हणता येत नाही आणि खोटं म्हणता येत नाही. खरी म्हणावं तर ज्ञान झाल्यावर राहत नाही आणि खोटी म्हणावं तर अज्ञानात लोकायला स्वप्न खरं आहे का खोटं? हां, खोटं म्हणा तर काऊन बॉम्ब लायला त्या स्वप्नात येऊ माणूस? वरडायला काय, इवळायला काय, मेलू मेलू मेला करायला कुठं? खोटं म्हणल्यावर काऊन रडायला? अशा बऱ्याच रडतीत माणसं इवळत कशात? स्वप्नात. आणि त्याला जाग का काही माझ्यावर आरोप करायले. मी कुठं इवळं, मी कुठं बरवलं. आणि मग त्याचं मोबाईलमध्ये भरून घ्यावं म्हणतो. होत असतं तसं या कामात. म्हणून ध्यानात घ्या, स्वप्नात जे आहे ती जागृती तो म्हणतो नाही. पण असणार खरं म्हणता येत नाही त्याला. खोटं सत नाही ना, असते बी नाही. सत असताहून विलक्षण अनिर्वचनीय. तशी ही माया माया कार्य जगात खरं बी नाही आणि खोटं नाही हे सांगितलेलं आहे 4थ्या तरंगात. तो विषय नंतर पाहू आपण. म्हणून इथं दृष्टी आहे तर सृष्टी आहे, दृष्टी नसेल तर सृष्टी नाही. आणि दृष्टी सृष्टी नसेल तर त्याचं ज्ञान बी नाही. मग त्याचं काय नाही? ज्ञान नाही. आणि मग हे जे ज्ञान आहे हे त्रिपुटीतलं ज्ञान आहे. दृश्य द्रष्टा निदर्शन, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ध्येय ध्याता ज्ञान. ही जी त्रिपुटी आहे ही स्वरूपाच्या ठिकाणी त्रिपुटी नाही. ही त्रिपुटी जगत माया काय त्रिपुटी आहे आणि तुम्ही त्रिपुटीचे साक्षी अधिष्ठान आत्मतत्व आहेत. हेच शास्त्राला सांगायचं. तुमचं स्वरूप असणारं ह्या सगळ्याहून कसं आहे? वेगळं आहे. तुम्ही नाहीत असं नाहीत तर तुम्ही आहेत पण तुम्ही दृश्य नाहीत.
दृश्य नाहीत तर द्रष्टा नाहीत, द्रष्टा नाहीत तर ज्ञेय बी नाहीत. असं ज्ञेय ज्ञान विरहित नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. असं तुमचं काय वास्तव स्वरूपे त्या स्वरूपावर जाग व्हा असं शास्त्रकाराचं म्हणणं आहे. आणि शास्त्रकारांनी जे सांगितलं ते वास्तव तुमच्या स्वरूपाबद्दल तुम्ही कसे आहात तेच प्रतिपादन केलं. जग कसं आहे त्याच्याबद्दल सांगितलं. हे सांगणं हे शास्त्रकाराचं सिद्धांत आहे. पुढची उद्याची शंका संध्याकाळी आपण काय शंका आहे पूर्व पक्षाची ती पाहू. पुंडलिका वरदी